असं एक त्याचे म्हणजे या सगळ्या परिस्थितीच्या संकटाने त्यांना एकाच संकटाच्या छायेखाली उभं केलेलं आहे. राहुल गांधी यांनी जी या कोटाच्या त्या सगळ्या मेळाव्यामध्ये जी आकडेवारी सादर केली ती अतिशय डोळे उघडणारी आहे. तो नीटची परीक्षा कोणी अशी सहज देत नाही ना, काही अगदीच कॅज्युअल बसणारे सोडून द्या 5-10%, की एकंदर शिक्षणावरचाच खर्च अख्ख्या भारतामध्ये सगळी राज्य केंद्र सरकार मिळून जर काढला तर 2.7% आहे. सर्वेनुसार भारतामध्ये 2025 मध्ये साधारणतः 61,000 कोटी रुपये हे ट्युशन फीज ची फी म्हणून गोळा केले जाते. ही सगळी अत्यंत विकृत अशी व्यवस्था आहे आणि या विकृत व्यवस्थेचं एक आर्थिक दर्शन हे राहुल गांधींनी त्यांच्या आकडेवारीतून दाखवलं. म्हणजे 1,000 मुलं जर पळाली तर त्यातलं 999 हे नालायक म्हणून बाहेर येणार आहेत. वेगळा क्लास आहे की जिथं म्हणजे हे जी मुलं याच्यात बसली नाहीत ह्याच्यातनं सुदैवाने सुटली म्हणा, ती बिचारी चला आपण नोकरी लागू, त्यांना स्टुडंट अप्रेंटिस नावाचं एक गाजर दाखवलं. वर्षाचा पगार समजा 100 रुपये लागला तर तुम्हाला किती वर्षाचा पगार दिला तर तुम्हाला राहण्यायोग्य कुटुंबाला एका कुटुंबाला राहण्याचं घर विकत घेता येतं, उपलब्ध होणं. आणि ती संधी म्हणजे खऱ्या अर्थाने संधी आहे. म्हणजे केवळ कुठल्या तरी जागांमध्ये 10% वाढ झाली असं नाही. विकास, शिक्षण, रोजगार आणि विकास यांचा सांधा जुळणं ही सगळ्यात क्रिटिकल अशी गोष्ट आहे. नमस्कार. इंडी जर्नलच्या आणखी एका विशेष मुलाखतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण बघतोय की गेले अनेक दिवस, गेले काही महिने म्हणता येईल की एक परवलीचा शब्द झालेला आहे, तो म्हणजे जेनझी. आता जेनझी म्हणजे तसं म्हणायला गेलं तर 1996 नंतर जन्माला आलेली पिढी, त्या पिढीला जेनझी म्हणतात. तर अचानक एखाद्या पिढीबद्दल इतकं आकर्षण राजकीय पातळीवरती तयार व्हावं आणि सगळ्यांनाच राजकीय आकर्षण निर्माण व्हावं जेनझीचं, याचं काय परिमाण असतील याच्याबद्दलच्या 2 घटना म्हणजे काल राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये एक प्रचंड मोठी छात्रों की गूंजची सभा घेतली मुलींसाठी विशेषतः, आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुलींच्या शैक्षणिक प्रश्नांची मांडणी केली. पण त्याच्या आधीचे जे छात्रों की गूंज झालेले आहेत त्याच्यामध्ये त्यांनी अनेकदा शिक्षणाची अवस्था, शिक्षण व्यवस्थेची अवस्था, त्याचे वाढलेले खर्च, त्याच्यातल्या कॉम्पिटेटिव्हनेसची जी कमतरता आहे ती आहे, आणि त्याचा दर्जा, खराब झालेला दर्जा, या अशा सगळ्या मुद्द्यांवरती त्यांनी मांडणी केलेली आहे. तर ते मांडत असताना त्यांनी अनेक आकडेवारी प्रस्तुत केलेली आहे. आणि अशा प्रकारची आकडेवारी जेव्हा आपण बघत असतो तर त्याचं काय तथ्य आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे आणि त्याचं एकूण इकॉनॉमिक्स काय आहे हे थोडंसं समजून घेणं महत्त्वाचं ठरतं. आणि त्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत अजित अभ्यंकर सर. नमस्कार. नमस्कार सर. तुमचं स्वागत आहे या चर्चेमध्ये. आणि सर, जसं मी आत्ता म्हटलं की मुळातच एखाद्या पिढीबद्दल असं जे राजकीय आकर्षण निर्माण झालंय, जेन झी नावाचा जो एक कीवर्ड सगळ्यांना सापडलाय, तर का असं घडतंय असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की याचं मुख्य कारण असं आहे की ज्या समस्या जगण्याबद्दलच्या जाणवत आहेत त्या सगळ्यांना जाणवत असतात, सगळ्याच लोकसंख्येला जाणवत असतात. परंतु एक असा कट ऑफ पॉईंट आलेला आहे की ज्याच्यामध्ये एका विशिष्ट वयोगटातली ज्या व्यक्ती, म्हणजे ज्याला आपण जेनझी म्हणतोय, ती शब्दशः अगदी त्या वर्षांनी नाही, परंतु त्या वयोगटामध्ये जी लोक आहेत, म्हणजे जी मुलं आहेत, त्यांना अतिशय तीव्र अशा प्रकारच्या काही जीवनविषयक, म्हणजे रोजगार असेल, शिक्षण असेल, अगदी लग्न होणं असेल, एक किमान आयुष्यामध्ये काही स्थिरता, काही घर असं प्राप्त होणं असेल, या प्रत्येक बाबतीमध्ये जीवन मरणाच्या अशा काही गंभीर समस्या निर्माण झालेल्या आहेत की ज्या त्या तुलनेमध्ये तेवढंच शिक्षण असणाऱ्या किंवा त्याच्यापेक्षा कमी शिक्षण असणाऱ्या, कमी बौद्धिक कुवत असणाऱ्या अशा मागच्या पिढीला फारशा जाणवत नव्हत्या. त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त प्रमाणात कुवत असताना सुद्धा, प्रयत्न असताना सुद्धा, केवळ परिस्थितीमुळे आणि मुख्यतः व्यवस्थेमुळे त्यांना अतिशय टोकाच्या अशा परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. ही एक गोष्ट.
आणि दुसऱ्या बाजूला त्याच वेळेला त्याच्याबद्दलची जी जाणीव आहे, जागतिक जाणीव आहे, ती जागतिक जाणीव सुद्धा शिक्षणामुळे वाढलेली आहे. म्हणजे इंटरनेट असेल त्याच्यामुळे एक जागतिक भान त्याचं आलेलं आहे. स्पर्धा ही केवळ स्थानिक राहिलेली नाही, तर ती राष्ट्रीय, राज्य आणि राष्ट्रीय पातळीची झालेली आहे. म्हणजे वन नेशन वन इलेक्शन हा सत्ताधाऱ्यांचा जरी अजेंडा असला तरी प्रत्यक्षामध्ये आता वन नेशन वन कॉम्पिटिशन, वन नेशन वन जनरेशनल प्रॉब्लेम असं एक त्याचे, म्हणजे या सगळ्या परिस्थितीच्या संकटाने त्यांना एकाच संकटाच्या छायेखाली उभं केलेलं आहे. आणि ही जी त्यांच्यात एकत्वाची, एक संकटाचे आपण बळी आहोत, ही जी भावना आहे त्याच्यामुळे ते एकवटून प्रतिकार करतायत, याला प्रतिसाद देत आहेत. आणि तो प्रतिसाद हा सत्ताधाऱ्यांना हा गोंधळून टाकणार आहे, कारण त्यांनी फक्त यांचा साधन म्हणून विचार केलेला होता. केवळ मतदार आहेत, त्यांना काहीतरी सोशल मीडियावरनं काहीतरी फालतू गोष्टी आपण सांगू, कुठेतरी हिंदू मुस्लिम दंगे पेटवू, कुठेतरी इस देश में रहना होगा वगैरे काहीतरी घोषणा देऊ आणि फाटाफूट करून त्यांची माथी भडकवून कशी तरी त्यांची मतं पदरात पाडून घेऊ. ती काही प्रमाणात घेतली त्यांनी. पण आता या एका परिस्थितीचं जे टोक आलं त्याच्यामुळे त्यांना शक्य नाही, आणि त्याचा ट्रिगर जो आहे तो दिल्लीतलं आंदोलन ठरलं, हे तर आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. बरोबर. सर, आपण बघतो की आपल्याकडचं जी यंत्रणा आहे, शैक्षणिक यंत्रणा जी आहे ती खूप परीक्षा केंद्रीय आहे सर्व अर्थानंच. म्हणजे शालेय शिक्षणाच्या दरम्यान सुद्धा तुम्हाला परीक्षा तुमच्या मध्यस्थानी असतात. सगळ्या अभ्यासाची गरज का आहे किंवा शिक्षण का द्यायचं आहे, तर परीक्षा पास होण्यासाठी द्यायचं आहे, हे त्याचं केंद्रस्थान असतं. मग नंतर तुम्ही कॉलेजमध्ये जाता तेव्हा सुद्धा टप्प्याटप्प्यावर, प्रत्येक टप्प्यावरती परीक्षा चे अडथळे किंवा हे क्रॉस करत तुम्हाला जायचं आहे पुढं. आणि आपण दुसरं एक बघतोय आता गेल्या काही काळामध्ये, ज्याचं तुम्हीच खरं तर लक्षात आणून दिलेला मुद्दा म्हणजे की अनेक गोष्टी ज्या सर्वसाधारण असायला पाहिजे होत्या, सर्वसाधारण आपली जी पारंपरिक शिक्षण व्यवस्था आहे त्यांना सुद्धा आता वेगवेगळ्या एंट्रन्स एक्झाम्स त्या लावून फिल्टरिंग आउट, म्हणजे गाळणं विद्यार्थ्यांना, त्या गाळण्या लावण्याचे प्रयोग सुरू झालेले आहेत गेल्या काही वर्षांमध्ये किंवा दशकभरामध्ये गेल्या. तर याच्याकडे तुम्ही कसं बघता? पहिले आपण तिथून सुरुवात करू, मला असं वाटतं. सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायला पाहिजे की उच्च शिक्षणाचा प्रसार हा भारतामध्ये 2011 पासूनची जरी आकडेवारी काढली किंवा अगदी 2001 पासूनची जरी काढली तरी खूप मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा विस्तार झालेला आहे. म्हणजे कव्हरेज, म्हणजे तुम्ही जर पाहिलं की साधारण 2001 मध्ये वगैरे 18 ते 23 हा वयोगट जर तुम्ही घेतला तर त्या वयोगटातली किती विद्यार्थी-विद्यार्थिनी, किती मुलं मुली हे उच्च शिक्षणामध्ये प्रत्यक्षात आहेत, म्हणजे कुठे शाळा नव्हे कॉलेजेसमध्ये जात आहेत, असं जर तुम्ही प्रमाण काढलं त्या वयोगटाचं आणि कॉलेजमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचं, तर ते तुम्हाला असं दिसेल की साधारण 7-8% इथपर्यंत होतं. म्हणजे 2001 ते 2011 साधारणपणे 6-7% 2011 पर्यंत ते 11% गेलं. आज हे जे प्रमाण आहे ते जवळजवळ 30% पोहोचलेलं आहे. म्हणजे 18 ते 23 वयोगटातल्या लोकसंख्येपैकी 30% मुलं मुली ही कुठल्या तरी कॉलेजेसमध्ये, संस्थांमध्ये शिकत असतात. एक त्याच्यामुळे ॲस्पिरेशनल क्लास आहे हा. त्यांच्या काहीतरी अपेक्षा आहेत, एवढं शिक्षणात जेवढी त्यांनी वर्ष घातलेली आहेत, बरोबर, त्यांच्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग व्हावा आणि त्या स्वरूपाचं त्यांना काम मिळावं अशा अपेक्षा तयार होणं अत्यंत स्वाभाविक आहे, तर कोण कशाला शिक्षण घेईल. शिवाय शिक्षणाची गुंतागुंत आणि विशेषीकरण पण वाढलेलं आहे की जे पूर्वी नव्हतं. आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग फक्त म्हणून चालत नाही, तर AI त्याच्यात एक वेगळं आहे, त्याच्यात मध्ये इलेक्ट्रॉनिक्स एक वेगळं आहे, कॉम्प्युटर हार्डवेअर म्हणजे सॉफ्टवेअर वेगळं आहे, हार्डवेअर वेगळं आहे वगैरे वगैरे, असं प्रत्येक बाबतीत सांगता येईल, मेडिकलपर्यंत सांगता येईल. त्याच्यामुळे अर्थातच अपेक्षा आणि ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत. हा दुसरा भाग आहे. आणि तिसरा की शिक्षणाचं जे एकंदरीत शिक्षणाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेचं पूर्ण खाजगीकरण आणि व्यापारीकरण करायचं असं जवळजवळ सरकारने म्हणजे पणच केलेलं आहे. त्याच्यामुळे असं होतंय की म्हणजे आता सरकार काहीच करत नाही, मग आता खर्च जो करायचा आता तो खर्च कोणी करायचा? मग खर्च त्या संस्था तर काय स्वतःच्या खिशातले पैसे घालणार नाहीत, म्हणजे फी बंद घेणार, म्हणजे फीसाठी तुम्हाला खर्च काढावे लागणार, कारण ते एवढ्या प्रचंड फी होणार.
म्हणजे त्याच्यासाठीची पुन्हा एक खर्चाची जी बाजू आहे त्याच्याबरोबर नंतर बोलू. या सगळ्यामुळे एक काय म्हणूया आपण, एक प्रकारची असुरक्षितता निर्माण झालेली आहे या नवीन पिढीमध्ये. आणि दुसऱ्या बाजूला IT टेक्नॉलॉजीमुळे सगळ्यांची एकदम स्पर्धा घेणं हे शक्य झालेलं आहे. त्याच्यामुळे हा जो काही सगळा उत्पात जो आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो आहे, हा उत्पात या सगळ्या घटकांचा असा एकत्रित परिणाम आहे. आणि हेच नेमकं बदललेलं आहे. आणि आता जर तुम्हाला संस्था कमी, त्याच्यामध्ये सरकारने ग्रँट दिलेल्या अजून कमी, आणि त्याच्यामध्ये सरकारने विशेष प्राधान्य दिलेल्या IIT सारख्या अजून कमी, त्याच्यामुळे स्पर्धेची तीव्रता जी आहे ही प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आणि म्हणून मग ते सगळं परीक्षा केंद्री, स्पर्धा केंद्री आणि संपूर्ण देशाची एकच परीक्षा, असं इतकं त्याचं ज्याला म्हणजे उलटा पिरॅमिड ज्याला आपण म्हणतो किंवा कसाही कुठलाही म्हणा, अशा ह्याच्यावरती ती सगळी व्यवस्था आता तोडली गेलेली आहे. आणि म्हणून अत्यंत अशी क्रायसिस लाईक परिस्थिती तिथं तयार झाली आहे. आणि मग अशा ठिकाणी पेपर फोडणे, भ्रष्टाचारी काहीतरी व्यवहार करणे, की जे आपल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या ते रक्तात भिनल्यासारखं झालेलं आहे. अधिकारी वर्ग असतील, राजकीय नेते समाजाच्या एकंदर काही प्रमाणात आपल्या समाजाच्याच आहे. जर आपल्याला पेपर मिळत असेल तर जाऊ द्या ना, आपण रांग पुढे जाऊया, ही सुद्धा मानसिकता उच्च मध्यम वर्गामध्ये आहे. त्याच्यामुळे मग तसे गैरप्रकार करण्यासाठी एक इन्सेंटिव्ह पण मोठा तयार झाला. कारण एक पेपरचे जर तुम्ही 4 प्रश्न जर फोडले तर त्याची किंमत काही कोटींमध्ये होते. बरोबर. त्याच्यामुळे त्याचा इन्सेंटिव्ह तयार झालेला आहे आता प्रचंड मोठा. अशी ही सगळी अत्यंत भीषण अशी एक परिस्थिती ही तयार झाली. आणि याला ही नवीन पिढी असहायपणे तोंड देते आहे. पण ती ज्या पद्धतीने आता उभी आहे त्यांनी निश्चितपणे काहीतरी चांगली दिशा त्याला मिळेल असं वाटतंय. बरोबर. काल म्हणजे शनिवारी 22 तारखेला राहुल गांधी पुण्यात होते. तर ते छात्रों की गूंज नावाची एक मालिका करतायत कार्यक्रमांची. आणि मला वाटतं त्याची सुरुवात राजस्थानच्या कोटामधून झाली. पहिला कार्यक्रम त्यांना तिथं झाला. तर त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे त्या छात्रों की गूंजमध्ये मांडले होते. की मुळात त्यांनी एका खूप महत्त्वाच्या प्रश्नावरती बोट ठेवलं होतं. आणि ते म्हणजे पॅरलल एक इकॉनॉमी तयार होणं परीक्षांची. आणि त्या परीक्षांच्या इकॉनॉमीमध्ये काय स्केल आहे त्याचं, म्हणजे केवढा खर्च. त्यांनी जो आकडा काढला होता मला वाटतं काहीतरी 3.5 लाख कोटी रुपयांची परीक्षांची अर्थव्यवस्था तयार झालेली आहे. म्हणजे आपल्या प्रमुख परीक्षा ज्या आहेत, नीट वगैरे वगैरे ज्या आहेत. तर याची जी आकडेवारी आहे त्या आकडेवारीबद्दल तुमच्याकडे काय पर्स्पेक्टिव्ह आहे त्याच्याकडे बघण्याचा? राहुल गांधी यांनी जी या कोटाच्या त्या सगळ्या मेळाव्यामध्ये जी आकडेवारी सादर केली ती अतिशय डोळे उघडणारी आहे. आणि त्यांनी ज्या पद्धतीने ती सादर केली त्याची तुलनात्मक त्यांनी ज्या पद्धतीने म्हटलं की सरकारचा शिक्षणावरचा खर्च आणि हा खाजगी व्यक्तींकडून म्हणजे कुटुंबांकडून होणारा शिक्षणाचा खर्च, याची त्यांनी तुलनात्मक आकडेवारी आणि या स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या मुलांची संख्या, मुलींची संख्या, हे त्यांनी ज्या पद्धतीनं मांडलं, माझ्यामध्ये ते अतिशय डोळे खडखडून असे उघडवणारी, झोप उडवणारी त्या आकडेवारी आहे. पण त्याचे फक्त ती आकडेवारी बघून चालणार नाही. कारण नुसती आकडेवारी पाहिली जर ती समजली नाही तर त्याचे व्यवस्थात्मक पैलू आपल्याला लक्षात येणार नाहीत. म्हणून मी थोडंसं त्याचे व्यवस्थात्मक पैलू काय आहेत ते आणि ती आकडेवारी काय ते सांगतो. आता एक साधं उदाहरण घ्या. त्याने आता सुरुवात केली, नीटची परीक्षा आहे. तर त्यांनी असं मांडलं की नीट या परीक्षेला साधारण 22 लाख विद्यार्थी बसतात. आणि त्याच्यामध्ये साधारणपणे 330 कोटी रुपये एवढी सरकारकडे फी गोळा होते. म्हणजे 1700 रुपये सर्वसाधारणच्यासाठी, काही मागास घटकांसाठी, काही त्याच्यापेक्षा निम्मी वगैरे अशा प्रकारची ती फी आहे. 330 कोटी रुपये साधारणपणे त्याच्या आसपास हे सरकारकडे जमा होतात. हा तर एक साधी रक्कम आहे ती. बरोबर. परंतु नीटची परीक्षा कोणी अशी सहज देत नाही ना. काही अगदीच कॅज्युअल बसणारे सोडून द्या 5-10%, परंतु त्यातले 80% मुलं मुली आणि त्यांचे पालक हे अतिशय गंभीरपणे ही परीक्षा घेत असतात. कारण त्यांना अखिल भारतीय पातळीवरती कुठेतरी मेडिकलला प्रवेश आपल्याला त्याच्यामधून मिळेल वगैरे अशी अपेक्षा असते. आणि त्याच्यासाठी मग कोचिंग क्लास लावायला लागतो. मग कोचिंग क्लास असा प्रकारेचा लावायला लागतो की तो दररोज 5-5, 7-7 तासाची तयारी करून घेईल. बरोबर. मग आता शाळेचं
ज्युनियर कॉलेज असेल तिथं काय करायचं, मग तिथं जायचंच नाही. मग त्याला एक शाळेशी जोडलेली अशा प्रकारची एक क्लासची व्यवस्था असते. जोडलेली म्हणजे अनधिकृतरित्या जोडलेली. शाळेत जायचंच नाही, क्लासलाच जायचं. बरोबर. आणि आपले शिक्षण अधिकारी, तिथले शिक्षक, प्राध्यापक, प्राचार्य, त्यांच्या संघटना हे सगळं व्यवस्थित चालवून घेतात. कुणी त्याच्याबद्दल आत्ता बोललेलं नाही आत्तापर्यंत, कोणी आवाज उठवलेला नाही. कुठल्याही शिक्षण अधिकाऱ्यांनी याचा रिपोर्ट दिलेला नाही, कारण हे सगळे भ्रष्टाचारात त्यांचे हात ओथंबलेले आहेत. बरोबर. तर म्हणजे अगदी सगळे शिक्षण संचालक, शिक्षण मंत्री सगळे आले याच्यामध्ये. आता तो खर्च आहे. विशेष पुस्तकं घ्यायला लागतील, मग सगळा, मग काही ठिकाणी तर चक्क हॉस्टेल्स काढली जातात. कोटासारखं जे ठिकाण आहे तिथं तर आधी खूप ठिकाणी आहे, पुण्यात सुद्धा असे हॉस्टेल्स निघतात. मग ते हॉस्टेलचा खर्च, सगळा खर्च जर त्यांनी एकत्रित केला आणि त्याचं एक एस्टिमेट काढलं, आणि ते काही चांगल्या सर्व्हेजवरती आधारलेलं आहे. बरोबर. 1,30,000 कोटी रुपयाचा खर्च या नीटच्या फक्त याच्यावरती NEET होता. परीक्षा होती. म्हणजे याचा अर्थ ते काय सरकारला मिळतात असं नव्हे, या क्लासेसवाल्यांना मिळतात, त्याच्यासाठीची विशेष पुस्तकं किंवा काही लाच देण्यात जात असतील वगैरे वगैरे, हे सगळे मिळून आता 1,30,000 कोटी रुपयाचा खर्च एका या परीक्षेवर. UPSC काढा तुम्ही, 15 लाख मुलं साधारणपणे UPSCची परीक्षा देतात. आता त्याच्यानंतर तुम्ही रिक्रुटमेंट बोर्डाची इतर परीक्षा घ्या, JEE घ्या. आता नवीन आलेली आहे कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, ती जवळजवळ 15 लाख मुलं देत आहेत. CUET त्याला म्हणतात. आता हे जर तुम्ही सगळे बेरीज करत गेलात तर 3-3.5 लाख कोटीच्या पुढं तो सगळा एकूण खर्च जाईल. म्हणजे विद्यार्थ्यांनी त्यांच्या पालकांनी केलेला खाजगी शैक्षणिक खर्च. आता हा खर्च जो आहे त्याची जर तुम्ही सरकारी खर्चाशी जर तुलना केलीत तर आता तुम्हाला असं दिसेल की एकंदर शिक्षणावरचाच खर्च अख्ख्या भारतामध्ये सगळी राज्य, केंद्र सरकार मिळून जर काढला तर 2.7% आहे राष्ट्रीय उत्पन्नाच्या. आणि त्यातला केंद्राचा हा अत्यल्प आहे. म्हणजे आता आपलं तुम्हाला म्हणायचं हा सार्वजनिक खर्च आहे, वैयक्तिक नाही, सार्वजनिक. मला सार्वजनिक खर्च म्हणजे 2.7% हा खर्च केंद्र आणि राज्य सरकार मिळून राष्ट्रीय उत्पन्नाच्या करतात स्वतःच्या खिशातून. मगाशी जो मी सांगितला तो पालकांनी त्यांच्या खिशातून केलेला खर्च आहे. आता तुम्ही जर याची तुलना केली 2.7% खर्च हा प्राथमिक शिक्षणापासून उच्च शिक्षणापर्यंतचा सगळा आहे. आता तुम्ही जर केंद्र सरकार जर फक्त यातलं बाजूला काढलं तर केंद्र सरकारचा एकूण शिक्षणावरचा खर्च 1,28,000 कोटी रुपये आहे. मागच्या वर्षीचा आकडा मी सांगतोय तुम्हाला. आपलं राष्ट्रीय उत्पन्न आहे ते साधारण 350 लाख कोटी एवढं आहे. हा, आता या आकडेवारी थोडी जंजाळाची असेल, परंतु थोडी टक्केवारीची आयडिया यावी म्हणून मी आपल्याला सांगतो. तर आता फक्त केंद्र सरकारचा खर्च 1,30,000 कोटी आणि त्याचं राष्ट्रीय उत्पन्नाशी जर तुम्ही प्रमाण काढलं की जो आपलं 350 लाख कोटी आहे तर त्याच्याशी असलेलं हे प्रमाण हे 0.7% 6% याच्यापेक्षा जास्त येणार नाही. म्हणजे बाकीचा सगळा खर्च राज्य सरकार करत असतात. आता हा जो सगळा खर्च होतो याची जर तुम्ही तुलना केलीत तर काय दिसतं की खाजगी खर्च शिक्षणावरचा हा सरकारी खर्चापेक्षा काही पट जास्ती आहे. आणि उच्च शिक्षण हे जरी केंद्र आणि राज्य दोघांची जबाबदारी असली तरी त्याचं पूर्ण नियंत्रण हे केंद्र सरकारच्या हातामध्ये आहे. आणि विशेषतः त्यातल्या स्पर्धा परीक्षावर हे सगळं तर 100% केंद्र सरकार प्रेरित आहे. बरोबर. अशी जर तुम्ही तुलना करून काढलं आणि याची तुलना जर तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीच्या खर्चाशी केलीत तर ब्राझील असेल, साऊथ आफ्रिका असेल, रशिया असेल, चायना असेल, हे देश, ह्या देशांच्या शिक्षणावरचा खर्च त्यांच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या साधारणपणे 4 ते 7% आहे. म्हणजे कमीत कमी 4% आहे. बरोबर. आणि आपण अगदी मागे आहोत. आणि खरं म्हणजे या सरकारचा सांगायचं तर तो एक मला वाटतं 2020 मध्ये 2.9% होता या सगळ्या सरकारांचा मिळून. तो 2.7%. आपण खाली चाललो. तर तुझा जो प्रश्न होता की ही जी त्याने आकडेवारी मांडली आहे या आकडेवारीमध्ये खर्चाचा मुद्दा हा महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं खोलात जाऊया की ट्युशन क्लासेस ची इकॉनॉमी समांतर इकॉनॉमी कशी आहे याचं पण एक एस्टिमेट. आता याची एस्टिमेटच केलं तर, कारण ट्युशन क्लासेस किती फिया घेतात आणि त्यांच्याकडे किती मुलं आहेत त्याचा काय अधिकृत आकडा मिळणं शक्य नाही. त्याचे मार्केट सर्वे संस्था आहेत. त्यातल्या एका मार्केट रिसर्च संस्थेने IMRC असं त्या संस्थेचं नाव आहे,
त्यांनी केलेल्या सर्वेनुसार भारतामध्ये 2025मध्ये साधारणतः 61,000 कोटी रुपये बापरे. हे ट्युशन फीज ची फी म्हणून गोळा केले जाते. ते हायर एज्युकेशनच्या रेंजमध्ये म्हणजे शाळेच्या पातळीवरती अजून काही मुलं जात असतील त्याच्यात दडलेले नाहीत, परंतु हायर सेकंडरी म्हणजे 11वी 12वी आणि ऑनवर्ड्स याच्यामध्ये हा एवढा खर्च आहे. म्हणजे तुम्ही विचार करा की केवळ ट्युशन फी म्हणून घेतले जाणारे पैसे आणि त्याचे हॉस्टेलची पुस्तकं बाकी काही धरत नाही, फक्त फी ही एवढी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्याची वाढ जर त्याचा CAGR म्हणजे इयर ऑन इयर कंपाऊंड ग्रोथ रेट ज्याला म्हणतो, तर कंपाऊंड ॲन्युअल ग्रोथ रेट हा साधारणपणे 10.89% म्हणजे साधारण 11% दरवर्षी मागच्या वर्षीपेक्षा 11% ते पुढे वाढते. असं जर तुम्ही साधारण 30पर्यंत किंवा 34पर्यंत जरी आकडेवारी पाहिलीत तर ही आकडेवारी ही लवकरच म्हणजे अगदी 5-7 वर्षामध्ये ही तुम्हाला साधारण 1.5 लाख कोटी रुपयापर्यंत गेलेली दिसेल. आता 1.5 लाख कोटी रुपये ट्युशन फी आता कोण देत असतील, कसे देत असतील आणि का देत असतील याचा जर एकत्र विचार केला तर मगाशी जे मी मुद्दे मांडले की शिक्षणाच्या मध्ये सरकारचं धोरण साधारण असं आहे की काही विशिष्ट संस्था या विकसित राहतील, मग त्या खाजगी क्षेत्रातल्या असतील किंवा सरकारी क्षेत्रातल्या सुद्धा असतील, ते अशी त्याला आपण म्हणतो ना सेंटर्स ऑफ एक्सलन्स म्हणून दाखवायची आणि त्याच्या मागे मुलांना पळायला लावायचं. पळास तुम्ही स्पर्धेमध्ये एंगेज राहा. तुम्हाला असं सारखं वाटत राहिलं पाहिजे गाढवा पुढे गाजर बांधणं. याच्यामध्ये भाग असा आहे की सरकार एक गाजर उभं करतं आणि जनतेला गाढव बनवतं. जनता गाढव नाही आहे, हा जनतेला गाढव बनवण्याचा उद्योग सरकारने सुरू केलेला आहे. अशा प्रकारचं भीषण केंद्रीकरण, भीषण खाजगीकरण आणि त्याचं व्यापारीकरण करून आणि त्या स्पर्धेमध्ये अशा स्पर्धेमध्ये या तरुण मुलांना हजारो मुलं आत्महत्या करतात. अशी परिस्थिती का निर्माण होते? कारण तुम्ही त्यांची आयुष्यातली 4-4, 5-5 वर्ष ऐन उमेदीची तारुण्याची त्यांनी फक्त मेल्यासारखं स्वतःचं मन मारून, शरीर मारून, भावना मारून फक्त अभ्यास या नावाखाली कशाला तरी जुंपून घ्यावं की ज्याला आपण अभ्यास म्हणायचं ठरवलेलं आहे, ज्याला आपण ज्ञान म्हणायचं ठरवलेलं आहे, अशी बुद्धी गहाण टाकून करायचं. ही सगळी अत्यंत विकृत अशी व्यवस्था आहे आणि या विकृत व्यवस्थेचं एक आर्थिक दर्शन हे राहुल गांधींनी त्यांच्या आकडेवारीतून दाखवलं. हे निश्चितच त्याच्यामधलं अत्यंत महत्त्वाचं असं तथ्य आहे. अर्थात बाकी व्यवस्थात्मक मुद्दे आहेत पण त्याच्याबद्दल आपण बरं नाही, मला याचंच एक एक्सटेन्शन म्हणून आम्ही मध्यंतरी नीरज हातेकर सर जे आहेत आपल्या अर्थतज्ञ त्यांच्याशी पण बोललो होतो या प्रश्नावरून आणि नितीश नवसागरे सर जे आहेत त्यांच्याशी सुद्धा बोललो होतो ILS लॉ कॉलेजचे. तर त्या दोघांनी पण काही महत्त्वाच्या गोष्टींवरती बोटं ठेवले. त्याच्याबद्दल मला तुम्हाला विचारायचं आहे की एकतर अशा प्रकारे क्लास सेंट्रिक म्हणजे पर्यायी जसं काय म्हणतात शालाबाह्य किंवा कॉलेजबाह्य वर्गणी याच्या भोवती शैक्षणिक तुमचा प्रवास असणं, त्याच्यावर भार असणं, याचे काय मायने आहेत हा मला एक प्रश्न विचारायचा आहे की शिक्षणाचा दर्जा जो कॉलेजमध्ये मिळायला पाहिजे, मग थोडंसं डायव्हर्जनच घ्यायचं म्हटलं तर असं की नळाला पाणी स्वच्छ नाही येणार हे आता तुम्ही गृहीत धरा, त्यामुळे आता बाटली किंवा तुमच्या घरात UV RO ची सोय करा. बरोबर, अगदी बरोबर. हा, किंवा तुम्हाला हवा चांगली हवी असेल तर तुम्ही AC आणि एअर प्युरिफायरची सोय करा. सो जे काय कॉमन आहे किंवा जे त्या अर्थाने तो कॉमन्सचा क्रायसिस तयार होतोय का देशामध्ये, विशेषतः शिक्षणाच्या बाबतीत, की जे सर्वांना मिळायला हवं, जे फी भरली तुम्ही कॉलेजची की ती एक गॅरंटी मिळायला हवी की मला इथं शिक्षण मिळेल या फीच्या मोबदल्यात, ते जाऊन आता तुमची सोय करा आता वेगळी, हे याच्याकडे प्रवास तो सुरू आहे. एक्झॅक्टली, अगदी बरोबर बोललास तू प्रथमेश. सरकारची आणि या सगळ्या व्यवस्थेचे जे आता मालक म्हणून वावरत आहेत ते खरे व्यवस्थापक असले पाहिजेत, त्या मालकासारखे वावरत आहेत. तर त्यांची ही नीती अशी आहे की शिक्षण व्यवस्था जी आहे, सर्वसाधारण शिक्षण व्यवस्था ही याच्यामुळे संदर्भहीन करून टाकायची. म्हणजे तुम्ही SSC झालात, तुम्ही फार तर तुम्ही साक्षर झालात, बरोबर,
आणि मग त्याचा जो रिझल्ट आहे ती परीक्षा निरर्थक करून टाकायची. बरोबर. 100% लोकांना पास करून टाकायचं. का तर तुम्ही साक्षर, शेवटी काय आम्हाला फक्त बघायचं तुम्ही साक्षर आहात का नाही, म्हणून याला म्हणायचं आपण शिक्षणात समानता आणली. कारण त्यामुळे शाळांचा दर्जा कोणी विचारूच नका. विचारूच नाही. तुम्ही शिक्षण चांगलं मिळते का मिळत नाही काय संबंधच नाही. तुमचा प्रॉब्लेम कुठे येईल, तुम्ही केव्हा विचारायला नापास झाला तर. आम्ही कोणाला नापास करत नाही ना, विषय संपला. कारण शिक्षणाचा दर्जा ठेवण्याचा प्रश्नच नाही. नापास करत नाही, आम्ही त्याची पातळीच खाली आणतो. हां, आता काही लोकांना हे पुरोगामीपणाचं वाटू शकेल, मला ते वाटत नाही. नापास करणं हे लोकांना फार प्रगतीचं आहे असं मी समजत नाही. शिक्षणाचा दर्जा खाली आणणं हे सरकारचं उद्दिष्ट आहे, त्याच्यात ते परफेक्ट झाकलं जातं. पण तुम्ही 12वी द्या, त्याला काही अर्थ नाही. कारण तुम्हाला नीट द्यायची आहे, बाकी सगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्यात, कॉमन एंट्रन्स एक्झामिनेशन द्यायचे. त्याच्यामुळे 12वीला काय फक्त काहीतरी सेकंड क्लासवर मिळायला पाहिजे, काय 50-55% मार्क मिळायला पाहिजे, बाद झालं. आणि ते तुम्हाला तसेही कसे मिळू शकतात. म्हणजे ती इरेलेव्हंट आहे. 12वी तुम्ही होणं इरेलेव्हंट आहे, ग्रॅज्युएट तुम्ही होणं इरेलेव्हंट आहे. मग रेलेव्हंट काय आहे तर हे ॲडिशनल स्पर्धा परीक्षा, तथाकथित स्पर्धा. तर कशाची स्पर्धा होते हा एक मोठा त्याच्यात प्रश्न आहे, पण त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू, त्याच्या आशयाबद्दल. आणि मग त्याच्यामध्ये जायचं आणि मग त्याची अर्थव्यवस्था तयार करायची. ही अर्थव्यवस्था तयार करणारे कोचिंग क्लासवाले जे आहेत ते यांचेच सगळे सत्ताधारी पक्ष आणि सत्ताधारी त्यांचे अधिकारी सरकारी यांचा सरळ साठलोट आहे. क्लिअर आहे, पर्सेंटेज आहे त्याच्यामध्ये. किंवा ट्रिब्यूट सिस्टम आहे की बरोबर आहे. म्हणजे दुसरी गोष्ट की असं केलं की युवक आणि विद्यार्थी हे स्पर्धेमध्ये गुंतवले जातात. कारण एक प्रकारचं म्हणजे कसं तुम्ही 12वी आणि ग्रॅज्युएट आहात म्हणजे तुम्ही कोणीच नाही आहात. हा तुम्हाला एक स्वतःविषयी तुम्ही फार अपेक्षा करूच नका. तुम्ही फक्त साक्षरतेच्या एक लेवलवरती आलाय फक्त. बरोबर. सो यू आर नो बडी इन द सिस्टम. हे दाखवून देण्यासाठी या स्पर्धा अत्यंत उपयोगी आहेत. म्हणजे तिथं तुम्हाला तो एक असं म्हणजे न्यूनत्वाची भावना तुमच्यात तयार करण्याचं ते एक मेकॅनिझमच झालेलं आहे. आणि जेनजीचा राग त्याच्यामुळे आहे आणि तो अत्यंत योग्य आहे. खरं म्हणजे त्याच्यापेक्षा खूप जास्ती असायला पाहिजे. तुम्ही 2 तुकडे तिथं टाकणार आणि 500 मुंग्यांना आणि 500 जनावरांना त्याच्या मागे पळायला लावल्यासारखं करणार आणि तुम्ही तिथं टाकणारे म्हणून वरती बसणार. हे जे व्यवस्थेचे राजे होऊन जे बसलेले आहेत त्यांना कोणीतरी आव्हान देण्याची गरज आहे आणि ते व्यवस्थात्मक आव्हान आहे. म्हणून तू जे म्हणालास की कॉमन जे आहे त्याच्यातून सर्वसामान्य माणूस फेकलाच जाईल ना. तो काय म्हणणार आता मी ट्युशन क्लासेस जाऊ शकत नाही आणि गेलोच तर या लाख मुलांमध्ये मी कुठे उभा राहणार आहे. त्याच्यामुळे मी शिक्षणच सोडतो. त्यामुळे एक तर तो उच्च शिक्षणात जाणार नाही, गेला तर स्वतःची जमीन विकेल म्हणजे त्याचे आई वडील विकतील आणि त्याच्यातून तो त्याचं काय जे पुढं वाटोळं व्हायचं ते होईल. आणि मग आम्ही स्पर्धा घेतो, मग मी विजयी होणारच नावाचे तथाकथित मोटिवेशनल काहीतरी लेक्चर देणारे बोगस माणसं तयार होत त्याच्यातून काही माजी सनदी अधिकारी खूप मोठं काहीतरी आजी पण आहेत आजी पण असतात, बरेचसे पाजी असतात त्यातले. तर त्याच्यातून त्यांचं एक मोठं काहीतरी ऑरा तयार करायचा. आता स्पर्धेत काय होतंय, काय टेस्ट काय करता तुम्ही स्पर्धेमध्ये? त्या स्पर्धेमध्ये एक ज्याला हायझेनबर्ग प्रिन्सिपल म्हणतो ना फिजिक्समधलं, तुमची टेस्ट करण्याची पद्धतीच अशी आहे की तुम्ही जे टेस्ट करायला जाताय त्याचा आशयच बदलणार आहे. म्हणजे तुम्ही कोणी जर असं ठरवलं की वजन, म्हणजे मी काल्पनिक उदाहरण देतो आपण, की वजन हा आरोग्याचा निकष आहे असा एक चुकीचा निकष तुम्ही ठरवला तर सगळी लोक आपलं वजन वाढवतील ना माझं आरोग्य चांगलं आहे दाखवण्यासाठी. आणि हे प्रत्येक ठिकाणी होतं की तुम्ही आता उदाहरणार्थ सौंदर्य स्पर्धा, तथाकथित सौंदर्य स्पर्धा. सौंदर्य म्हणजे काय किंवा चांगली मुलगी म्हणजे काय विशिष्ट मापतीचे तुम्ही सांगणार ते म्हणजे सौंदर्याची तुम्ही ते व्याख्याच करून टाकली. आणि मग म्हणजे काय मग शेवटी नॉर्म काय तयार होतो ते मिळवायचं. म्हणजे तुम्ही ॲक्च्युली माणसाचं मनुष्यत्व त्याचं व्यक्तित्व तपासण्याचा प्रश्नच येत नाही. कारण तुम्ही त्याचे नॉर्म्सच असे ठरवलेले आहेत की त्या नॉर्म्सप्रमाणे सगळा समाज वागायला लागतो. आणि मग तेच एक इन इट सेल्फ मेरिट. म्हणजे तुम्ही ज्या पट्टीनी मोजायला जात आहे ती जर मॅग्नेटिक असेल तर समोरची जी वस्तू आहे ती जर लोखंड असेल तर त्याच्यात मॅग्नेटिक कारणामुळे बदल होणार. तसं इथं हा बदल होतोय आणि हे विकृतीकरण सगळं चाललेलं आहे. तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा, आणि मला वाटतं इथंच तो दुसरा डेटा पॉईंट जो आहे राहुल गांधींनी मांडलेला तो कदाचित इथं येऊ शकेल की त्यांनी एक चार्ट दाखवला की किती मुलं स्पर्धा परीक्षांमध्ये हे करतात, कॉम्पीट करतात आणि त्यातले किती जणांना ऍक्च्युअल त्याचं
सिलेक्शन होतं बरोबर, किंवा त्यातून बरोबर. नोकरी लागते किंवा काहीतरी मिळतं त्याच्यावर. बरोबर, बरोबर. तर त्या डेटा पॉइंटवर मला वाटतं जाणं आता योग्य ठरेल. आता साधं उदाहरण घ्या. IAS परीक्षा आहे म्हणजे UPSCची. त्याच्यामध्ये सगळ्या मिळून म्हणजे त्यात IAS, IFS, IPS, IRS सगळे जे काय नंतर वेगवेगळे ब्रँचिंग होतं ते सगळं मिळून फार झालं तर 1000 ते 1200 सिलेक्शन होतं. काही वेळा ते कमी होतं. आणि किती मुलं बसतात? कमीत कमी 10 लाख. आणि त्याचं म्हटलं तर थोडं वेरिंग असतं. पण 10 लाख मुलं तर 100% बसतात. काही लोक म्हणतात कमी जास्त 12 लाख, 10 लाख. म्हणजे किती चान्स झाला? 1000 विद्यार्थ्यांमधला एक जण. 1% म्हणजे 1% नाही. 0. हां. म्हणजे 1000 मुलं जर पळाली तर त्यातलं 999 हे नालायक म्हणून बाहेर येणार आहेत. नुसतं एवढंच नाहीये. जर तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेलात पर्यंत म्हणजे 2 पायऱ्या आहेत. बरोबर. एक प्रिलिमिनरी आहे, नंतर मेन्स आहे आणि नंतर इंटरव्ह्यू आहे. बरोबर. तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये जरी फेल झालात तरी पुन्हा खालच्या पायरीपासून सुरुवात करायची आणि ते करतात म्हणून. कारण त्यांना बरोबर त्यांना वाटतं इंटरव्ह्यूमध्ये गेलं आता थोडंच राहिलं, हां. पुढच्या वेळेला ते करू. आणि मग ते पुढच्या वेळेला कधी प्रिलिममध्येही फेल होतात. असे आहेत, मला उदाहरणं माहिती आहेत, अशी समोर आहेत. याच्यामधून 4-4, 5-5 वर्ष ते मुलं त्यांच्या आयुष्यातली ही याच्यासाठी खर्च करतात आणि अत्यंत फ्रस्ट्रेट होऊन ती बाहेर पडतात. हो. ते फ्रस्ट्रेशन दाखवता येत नाही कुठं की आपण. आणि त्याच्यात जे कनिष्ठ मध्यम वर्गातले असतात आणि दुसरं त्यात एक ह्युमिलेशन पण आहे. अत्यंत ह्युमिलेशन. मग तर लोकांना कळते माझं काय चुकलं. अरे काय चुकलेलं नसतं का त्या क्षणी त्या दिवशी एक छोटीशी काहीतरी गोष्ट होत असते त्याच्यामुळे असे फेकले जातात. आणि मग हे जे तथाकथित बोगस मोटिवेशनल बोलणारे जे लोक आहेत ते म्हणतात की अजून एक द्या. आणि मग ते शेवटी सांगतात की देअर शुड बी सेकंड प्लॅन. ते काय अजून संघर्ष अजून संपलेला नाही कारण मी अजून जिंकलेलो रे असे हे वाक्य. परंतु याच्यामुळे ही जी व्यवस्था आहे ह्याच्यामधून ज्या प्रकारचं एक फ्रस्ट्रेशन तयार होतं. तर नीटमध्ये आता नीटमध्ये त्याने सांगितलं की बाबा 22 लाख मुलं बसतात आणि 1 लाख त्याचे ॲडमिशन होतं. ते नीट ही फक्त कॉलेजच्या परीक्षेची स्पर्धा परीक्षा आहे. त्यामुळे ती आकडेवारी इथं लावता येत नाही. जिथे 180ला काय समजा एक सिलेक्ट होतो काय वॉट एव्हर जी काय आकडेवारी येते ती, तर ती वेगळी आहे. म्हणजे दॅट इज म्हणजे त्याला IAS म्हणजे तुमच्या UPSCचं प्रपोर्शन द्यायला लावतं. आणि MPSC घ्या तुम्ही. MPSCच्या परीक्षेला साधारणपणे आकडा 4-5 लाख असा काहीतरी आहे. त्याच्याला किती जागा निघतात? या 700-800. आणि त्या सिलेक्शन झालं तरी त्याच्या अपॉइंटमेंट ऑर्डर्स होतील असं नाही. परीक्षा केव्हा रद्द होईल ते सांगता नाही. ते तर आता बोलून म्हणजे कोळसा काळा झालेला आहे. एक साधी परीक्षा व्यवस्थित घेणं इतकं सगळा घोर अपराध त्या परीक्षा व्यवस्थेमध्ये मुळात त्या व्यवस्था निर्माण करण्यातच असल्यामुळे असताना सुद्धा निदान ती परीक्षा तरी व्यवस्थित घ्या. बरोबर. निदान तो शेवटचं जे काय पापकृत्यातला जे शेवटचा भाग आहे तो तरी निदान नीट करा संघटितपणे. तेवढाही हे करू शकत नाहीत. आणि त्याचा राग जो आहे तो जेनझीमध्ये हा आहे, पण तो मला असं वाटतं थोडासा अजून पुरेसा नाहीये. म्हणजे याची तुम्ही जे डिस्क्राईब करताय, वर्णन करताय, ते जर एक प्रतिमा द्यायची झाली तर एखाद्या कॅसिनोची आठवण यावी. जवळजवळ आणि तो कॅसिनो सुद्धा भ्रष्ट पद्धतीने rigged चालेल. असावा. येस येस. तसं काहीतरी गोष्ट आहे की म्हणजे Correct. तुमचे 3 जॅक लागले तर तुम्हाला Absolutely. पैसे मिळणार आहेत. Absolutely. पण तुम्हाला 2 जॅक लागतात आणि 1 राहतो. मग तुम्हाला विचार करता की अजून एका ट्राय मध्ये ते 3 लागतील, अजून एका ट्राय मध्ये ते 3 लागतील. ते तुमच्याशी जास्तीत जास्त खेळत जातो. हा. आता याच्या उलट मगाशी मी जे म्हणलं ना की तुम्ही जर जुने जे IAS IPS ऑफिसर्स होते, अनेक जुने तुम्ही जे रिटायर झालेत आणि ज्यांनी परीक्षा दिल्या, चांगले उत्तम करिअर केलं आणि चांगले अधिकारी म्हणून जे निवृत्त झाले त्यांचे ते कसे, अगदी मिलिटरी ऑफिसर सुद्धा जुने, ते जर तुम्ही पाहिले त्यांचे काय होतं, ते कॉलेजमध्ये कसे होते, काय करत होते, काय खेळत होते, तर त्यांच्या अनेकांची तुम्हाला चरित्र दिसतील की त्यांनी स्पर्धा परीक्षा द्यायची हे शेवटच्या वर्षापर्यंत काय त्याच्यानंतरही ठरवलेलं असतं. तोपर्यंत ते उनाडक्या करायचे. उनाडक्या म्हणजे चांगल्या अर्थाने. हा, म्हणजे काय आयुष्य त्याला ज्या वयात जे त्यांनी जे जगायला पाहिजे त्यांच्या आवडीनुसार, काय कोणी नाटकं करत असेल, कोणी खेळ करत असेल, कोणी स्पोर्ट्समध्ये असतील, कोणी ट्रेकिंग करत असतील, असं त्यांच्या ग्रुप्समध्ये एक सकस असं जीवन ते जगायचे. त्याच्यातून त्यांचा एक मानसिक बौद्धिक विकास जो काय आपोआप होणं शक्य असतं तेवढा झालेला आहे. आणि नंतर मग त्यांना वाटतं आता काय करायचं, पोस्ट ग्रॅज्युएट जाऊ दे, आपण आता स्पर्धा परीक्षा देऊ. कोणतरी मित्र सांगतो, हा सांगतो, तो सांगतो, कोणतरी नातेवाईक होता. मग मी परीक्षा दिली आणि मग मी सिलेक्ट झालो.
आणि त्याच्यानंतर त्याचं सगळं जे काय आत्तापर्यंतचं जे जीवनाचा जो सगळा सार, व्यक्तित्वाचं जे सार आहे ते त्याच्यात आलं आणि ते उत्तम अधिकारी झाले. आज तुम्ही काय सांगणार, ते मुलं काय अधिकारी होणार आहेत? की माझ्या आयुष्याची मी 4 वर्ष मानेवरती खडा ठेवून सगळ्या गोष्टी नाकारून माझ्या स्वाभाविक, मानसिक, नैसर्गिक आणि सामाजिक, सांस्कृतिक जे जे काय जगणं शक्य आहे ते फक्त ॲप्रूव्ड इन हाफ ॲन आवर जेवढं शक्य आहे तेवढंच मी केलं. आणि फक्त समोर माझी मतं कोणालाही सांगितली नाहीत, कारण ती पॉलिटिकल होतात. कुठलंही सामाजिक काम केलं नाही तर त्यात वेळ जातो. कोणालाही मी सपोर्ट केलं नाही, कारण कुठेतरी माझी नोंद होते. बरोबर. आणि अशा प्रकारे मी एक म्हणजे जसं कुठलाही चवहीन, रसहीन, अशा प्रकारचा रंगहीन, अशा प्रकारचा बिंडोक एक कॉम्प्युटरची हार्डडिस्क सारखा आणि जगलो. आता पोलीस पण विद्यार्थ्यांना नेहमी, आपण आता एक क्लिप फिरत होती, पोलीस विद्यार्थ्यांना सांगतात तुमचं प्रमाणपत्र आमच्या कडून जाणार आहे, हे Exactly. लक्षात घ्या, तुमचं लक्षात घ्या, कारण कॅरेक्टर सर्टिफिकेट. बरोबर. त्या बजाजच्या समोर आंदोलन करणारी जी मुलं होती त्यांना पदवीची परीक्षा, तो एक वेगळा क्लास आहे की जिथं म्हणजे हे जी मुलं याच्यात बसली नाहीत, नाहीये, याच्यातनं सुदैवाने सुटली म्हणा, ती बिचारी चला आपण नोकरी लागू, त्यांना स्टुडंट अप्रेंटिस नावाचं एक गाजर दाखवलं. तिथं 4 वर्षे बड्या बड्या कंपन्या ज्यांची खूप मोठी नावं आहेत समाजामध्ये, उद्योगपती म्हणून, ते 4-4 वर्षे त्यांना फुकट राबवून घेतात. त्यांना किमान वेतना इतकं जेमतेम वेतन देतात. त्यांना कामगारांचे कुठलेही हक्क नाहीत, कारण कामगार नाहीत असं त्याच्यात कमिटमेंट आहे, व्याख्येतच आहे ते, अप्रेंटिस इज नो वर्कर. आणि मग त्यांनी 4 वर्ष काढायची आणि मग त्यांना हकलून द्यायचं, नवीन घ्यायचे, तसेच दुसरे नवीन येतात. म्हणजे प्रथमेश, या सगळ्याचा निष्कर्ष जर सांगायचा झाला तर आपल्या देशातली व्यवस्था अशा रसातळाला गेलेली आहे की ज्याच्यामध्ये शिक्षण, रोजगार आणि विकास यांच्यामध्ये जी एक कनेक्टिंग लिंक असायला पाहिजे ती पूर्णतः तुटलेली आहे. महत्वाची मिसिंग लिंक जी आहे, मिसिंग लिंक ती आहे. बरोबर आहे, पण आपल्याला फक्त ते घाटातले रस्ते जोडायचे या पलीकडे दिसत नाही. आणि ती कशी जोडता येईल त्याच्यासाठी काय केलं पाहिजे हे सांगणं महत्त्वाचं आहे. आता तर राहुल गांधी हे सगळं मांडतायत, चांगलं आहे, परंतु त्याच्यामध्ये मी असं निश्चित म्हणून एक त्रुटी आहे की त्यांनी हे जे व्यवस्थात्मक जो बदल आहे, जो मूलतः व्यापारीकरणाबद्दल, खाजगीकरणाबद्दल जरा जास्त भर द्यायला पाहिजे. तो अर्थात मी काय त्यांना ते बोलत नाही, त्यांना दोष देत नाही, परंतु हा पुढे येण्याची जास्त गरज आहे असं मला वाटतं. तो आला तर खरोखर हा जो काय असंतोष आहे एका सकारात्मक दिशेने जाईल. सर, निष्कर्षाकडे जाऊ आपण. मला फक्त एक हे विचारायचं आहे की आता जसं मी उदाहरण दिलं की मागच्या एका चर्चेचं उदाहरण दिलं, तर त्यात अजून एक महत्त्वाचा ग्राफ मला सापडला. तो म्हणजे 1970 ते 2012 पर्यंतचा ग्राफ होता. तो 12-14 पर्यंतचा US लेबर स्टॅटिस्टिक्सचा ग्राफ होता. आणि मला वाटतंय की तो जगात सगळीकडे वापरता येऊ शकतो असा ग्राफ होता. तो म्हणजे जी प्रोडक्टिव्हिटी आहे, उत्पादकता आहे श्रमिकांची, ती ताशी किती आहे आणि त्याच्या बदल्यात मिळणारी जी ताशी मजुरी आहे किंवा कमाई आहे कामगाराची, त्याचं तुलना करणारा ग्राफ होता. तर 70 ते 2000चा म्हणजे 2010चा दशक, प्रोडक्टिव्हिटी ही 300-400-500% वाढलेली आहे. म्हणजे त्यातून भांडवलदारांना मिळणारं जे या मोठमोठ्या मूल्य आहे, मूल्य निर्मिती आहे, ती प्रचंड वाढलेली आहे, मेकॅनायझेशनमुळे किंवा अजून वेगवेगळ्या तंत्रज्ञानामुळे, याच्यामुळे. आणि त्या तुलनेनं जी मजुरांची मजुरी आहे किंवा लोकांचा पगार आहे, तो मात्र 1970च्या स्केलवरच राहिलेला आहे इतकी वर्ष, 40-50 वर्ष. तर एकीकडे संधींचं आकुंचन पावणं आणि दुसरीकडे अशा प्रकारे जगण्याचं जे साधन आहे रोजगाराच्या माध्यमातून आहे, याचं सुद्धा आकुंचन पावणं, हे कुठं घेऊन जाईल? ह्या सामाजिक जे फ्रस्ट्रेशन आहे की त्या काळामध्ये मिनिमम पगारामध्ये, एका जणाच्या पगारामध्ये 4 जणांचं कुटुंब घर पण घेऊ शकायचं. म्हणजे काही जणांची गरज झाली त्याच्यामध्ये. त्या तुलनेमध्ये आजच्या पिढीचं 2-2 इन्कम असले तरी ते साधं घराचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही, गाडीचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. तर हे जे फ्रस्ट्रेशन आणि हे जे विसंगती आहेत समाजाच्या, त्या कुठं नेतील आपल्याला? मला असं वाटतं की एक प्रचंड क्रायसिसच्या दिशेने आपण चाललेलो आहोत. कारण तू जे म्हणालास
की मूल्य निर्मितीमधला श्रमिकांचा वाटा हा त्याचा Base आहे. बेसिक तुझे म्हणालास त्याचा अर्थ तो आहे. भारतामध्ये सुद्धा आता मला वर्ष नेमकं सांगता येणार नाही, पण साधारणपणे सिमिलर कालावधी जर घेतला, रादर थोडासा त्याच्या पुढचा सुद्धा, तर 40-42% जो मूल्यनिर्मितीमध्ये कामगार वर्गाचा वाटा होता, संगणक क्षेत्रातलं बोलतोय मी, तो 11-12% खाली आला. अरे बापरे, या म्हणजे मध्यंतरीच्या तिप्पट yes. चौपट. हा, पण आता ती वर्ष जरा मला आता नेमकी आता आठवत नाही, ती जरा बघावी लागते. दुसऱ्या बाजूला तुम्ही किती तुमच्या किती पगारामध्ये तुम्हाला घर मिळत होतं, घर बांधता येत होतं, असं जर तुम्ही प्रपोर्शन काढलं की समजा तुम्हाला काही म्हणा, समजा 100 रुपये तुम्हाला पगार असेल, तुमचा एका वर्षाचा पगार समजा 100 रुपये धरला, तर तुम्हाला किती वर्षाचा पगार दिला तर तुम्हाला राहण्यायोग्य कुटुंबाला, एका कुटुंबाला राहण्या इतकं घर विकत घेता येत होतं. बरोबर. अशी जर तुम्ही प्रपोर्शन्स काढायला लागलात तर तुम्हाला असं दिसेल की आज तू जे आता म्हणालास की एक साधं राहण्यासाठी घर विकत घ्यायचं म्हणलं किंवा भाड्याने घ्यायचं म्हणलं तर तुझ्या पगाराचा किती टक्के हिस्सा भाडं म्हणून द्यावा लागतो. अशी जर प्रपोर्शन्स काढली तर लक्षात येईल की एक मनुष्य अधिक 3 युनिट्स असं आता जमूच शकत नाही. त्याच्यामुळे एका माणसाचा पगार हा पूर्णपणे हप्त्यामध्ये खर्च केला तरी सुद्धा त्याचे 30 वर्षाचे तुम्ही काढा ना, साधं आता होम लोन जे मिळतात त्याचे हप्ते किती असतात हे जर तुम्ही काढलं तर 20 वर्षाची लोन्स असतात, ती 25 वर्षाची लोन असतात. आणि ती सुद्धा म्हणजे साधारणपणे मध्यम व्यवस्थापन जे असतं त्या मध्यम व्यवस्थापनाच्या पातळीच्या लोकांनाच ती घेता येतात. अगदी कनिष्ठ पातळीवरचा कामगार झोपडपट्टीशिवाय राहू शकत नाही, कारण जमिनीच्या ज्या किमती आहेत त्या जमिनीच्या किमती एका विशिष्ट वर्गाच्या हातामध्ये जमिनीचे मालकी, शहरी जमिनीची मालकी, अर्बन लँड सिलिंग असा कायदाच नाही आहे. त्याच्यामुळे त्या जमिनी एकतर बिल्डर्सनी पूर्वी घेऊन ठेवलेल्या किंवा काही नवीन जे जमीनदार चुकून ज्यांना ज्या जमिनी मिळाल्या त्यांनी हातात घेऊन ठेवलेले, याच्यामुळे एक नवी शहरी जमीनदारी एक भीषण प्रमाणात इथं तयार झालेली आहे. त्याच्यामुळे हे बिल्डर्स जे आहेत ते त्या जमीनदारीचा एक हिस्सेदार आहेत. म्हणजे त्यांना लँड, याला इकॉनॉमिक्सच्या भाषेत रेंट म्हणतात. रेंट म्हणजे शब्दशः भाडं असं. अनअर्न्ड इन्कम इज रेंट इकॉनॉमिक्सच्या भाषेत. तसे अनअर्न्ड इन्कम जे आहे, ज्यांनी स्वतः कष्ट न करता पैसे मिळवणारा जो वर्ग आहे त्या लँडलॉर्ड क्लास आहे, शहरी लँडलॉर्ड क्लास आहे. त्याचप्रमाणे त्यांना संरक्षण देणारे, त्यांना वाटेल त्या पद्धतीचे FSI देणारे, हे जे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयापासून खालपर्यंत जी सगळी बडी मंडळी आहेत की आपण मेट्रोच्या निमित्ताने बघतोय, तर मेट्रो का करायचे यांना, कारण बाजूला FSI प्रचंड देता येतो. सगळे नगर विकास मंत्री हे सगळे जे आहेत हे 100% वाटेकरी आहेत, कारण ती मेट्रोमुळे वाहतुकीची किती व्यवस्था होईल प्रश्नच नाहीये. एनिवे, आता विषय डायव्हर्ट होतोय. सांगायचा मुद्दा असा आहे की याच्यामधून एक हे जगणं जे आहे आणि याच्यामुळे मग मला चांगला जॉब मिळेल, मग मी अधिक स्पर्धेत जातो. मग जाऊ दे ना, आत्ताचं 1-2 एकर जमीन विकली तरी चालेल, आत्ताची 5 वर्षे गेली तरी चालतील, पण पुढं काहीतरी एक मोठा क्षितिज आहे जिथं थोडासा सूर्यप्रकाश दिसतोय, तिथं जाण्यासाठी यांना अक्षरशः पळायला लावलं जाते आणि ही नसलेली गाजरं दाखवून लोकांना गाढव बनवलं जाते. मला वाटतं जेनझी ही गाढव बनायला नकार देते आणि त्यांनी दिला पाहिजे. आणि हे गाजर ठेवणारे कोण आहेत आणि खरोखर गाजर काय असलं पाहिजे, आणि ते गाजर असलं पाहिजे का खरोखरच काहीतरी एक उद्दिष्ट असलं पाहिजे राष्ट्रासाठी उपयोगी असं, हे आता हातामध्ये निर्णय शक्ती घेऊन विचारण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून धोरण आणि व्यवस्था बदलण्याची भाषा, पर्यायी धोरणं देऊन ही आता करण्याची गरज आहे असं मला वाटतं. शेवटचं हे सर, की दुसरं एक मी लक्षात आणून देतो की याच वेळी आता जे एकीकडे राहुल गांधींचे कार्यक्रम चालू आहे, तर त्याला प्रतिक्रिया म्हणून भाजपचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमध्ये आज एक युवा संवाद असं काहीतरी, युवा मंथन असं काहीतरी कार्यक्रम केला आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री कसं व्हायचं वगैरे असे महत्त्वाचे प्रश्न त्यांनी मांडले त्या याच्यामध्ये, की मुख्यमंत्री कसं होता येईल तरुणांना वगैरे. पण त्याचवेळी दिल्लीच्या जंतर मंतरमध्ये आत्ता एक प्रतिक्रियात्मक आंदोलन सुरू आहे, रिझर्वेशन हटाव आंदोलन. आणि हे जे संकुचित होत जाणारा अवकाश आहे सगळा, त्याचं खापर फोडून ती संधी साधून आरक्षणावरती काही हे करायचं चालू आहे.
तर या प्रकारे म्हणजे मुख्य अनालिसिस सोडून आरक्षणावरती याचं खापर पडून चालणार आहे का या गोष्टीचं? नाही, अजिबातच चालणार नाही. अगदी कारण स्पष्ट आहे की मुळामध्ये संधीची संख्या वाढणं, संधी उपलब्ध होणं, आणि ती संधी म्हणजे खऱ्या अर्थाने संधी म्हणजे केवळ कुठल्या तरी जागांमध्ये 10% वाढ झाली असं नाही. विकास, शिक्षण, रोजगार आणि विकास यांचा सांधा जुळणं ही सगळ्यात क्रिटिकल अशी गोष्ट आहे. त्याच्यावरती लक्ष केंद्रित केलं पाहिजे. त्याच्यामधले फेल्युअर्स हे पाहिले पाहिजेत. त्याच्याऐवजी केवळ एक तो रिझर्वेशनचा काही एक तुकडा तिकडं पलीकडे जातोय, तो एका विशिष्ट अशा परंपरेने जे अत्यंत भयानक असं ज्यांचं शोषण झालेलं आहे त्यांच्या बाजूला, तर तो ओढण्याचा प्रयत्न करणं आणि त्याच्यामुळेच आपले सगळे प्रश्न निर्माण झालेले आहेत असा एक भास निर्माण करणं, ही या सत्ताधाऱ्यांचीच एक खेळी निश्चितपणे आहे. कारण की ज्याच्यामधून त्यांना या आंदोलनामध्ये एक फूट पाडायची आहे, मूळ मुद्दा जो आहे त्याच्यापासून लक्ष विचलित करायचं आहे. आता तुमच्या शिक्षकांचीच संख्या नाही आहे कॉलेजेसमध्ये. शिक्षकांचे अपॉइंटमेंट होण्यासाठी 40 लाख रुपये घेतले जात आहेत. बरोबर. हां, तर अशा ठिकाणी तो शिक्षक का नेमले जात नाहीत हा प्रश्न कोणी विचारूच नाही. फक्त आरक्षणाचा प्रश्न विचारला जावा. ते लाच घेणारे लोक कोण आहेत? मंत्रालयामध्ये मान्यताप्राप्त पोस्टसाठी जाहिरात द्यायला परवानगी देण्यासाठी महाराष्ट्राच्या मंत्रालयात 8-8, 9-9 लाख रुपये खाल्ले जातात शिक्षण खात्यामध्ये. हे शालेयच्या शिक्षकांसाठी थोडे कमी असतील, हेच आहे. याच्याबद्दल प्रश्न विचारू नका. याच्यासाठी एक डायव्हर्ट करण्यासाठीचा हा सगळा प्रयत्न आहे. बरोबर. आणि आता काय, आता हे सगळे याच्यात तुमच्यातला कोणी मुख्यमंत्री बनू शकतो, मगाशी सांगितल्यासारखंच आहे. तुम्ही मुख्यमंत्री बनू शकता. किती मुख्यमंत्री होऊ शकतात महाराष्ट्रात? माझ्या माहितीप्रमाणे एकच होऊ शकतो. आणि तुम्ही काय पक्ष फोडून वगैरे काय उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता ते उपमुख्यमंत्री म्हणले नाहीत. कदाचित त्यांना ते म्हणायचं असेल, तुम्ही गेलात कुठल्या पक्षात तो पक्ष फोडून आम्ही तुम्हाला उपमुख्यमंत्री करू. म्हणजे आता कदाचित असं काय असू शकेल त्यांच्या डोक्यात. त्याच्यापेक्षा त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे सर, मला वाटतं आपण बऱ्यापैकी काही महत्त्वाचे मुद्दे कव्हर केले आणि मला वाटतं या चर्चेतून एक प्रामुख्यानं मला तरी आवडलेला किंवा भावलेला मुद्दा म्हणजे सरांनी जो मांडला की सुरुवातीला की एक वन नेशन वन इलेक्शन किंवा असं जे काही सर्व सपाटीकरणाचे प्रयत्न आहेत त्यामधून एक उलट परिणाम असा होतोय की या सगळ्यांना एकच सोसावं लागल्यामुळे एक प्रकारची सॉलिडॅरिटी या तरुणांमध्ये निर्माण झालेली आहे. आणि जर ते खरंच तशा प्रकारे सगळ्यांमध्ये निर्माण झालेली असेल म्हणजे जात, पंथ आणि इतर सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक व्यापक पातळीवर आपण कसे या सगळ्या व्यवस्थेचे समान बळी आहोत ही जाणीव जर खरंच तयार होत असेल तर तिचं एका अर्थाने स्वागत यासाठी करावं लागेल, कारण त्यातून खऱ्या अर्थानं काहीतरी एक नवा संवाद होण्याची शक्यता निर्माण होते. नव्या स्वप्नांची नवी दिशा बघण्यात मी असं म्हणेन की नवा बदल घडवण्यासाठी जो क्रिटिकल मास लागतो, क्रिटिकल एक शक्ती लागते की तेवढं जोपर्यंत जोर लागत नाही तोपर्यंत व्यवस्था बदलू शकत नाही. ती शक्ती त्याच्यातून तयार होते. आणि मला वाटतं हा अत्यंत महत्त्वाचा टेकअवे या चर्चेचा असेल. आणि तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्याच्याबद्दल तुमच्या सकारात्मक प्रतिक्रिया, नकारात्मक प्रतिक्रिया, पण चांगल्या एक काय म्हणतात त्याला आपण कन्स्ट्रक्टिव्ह पद्धतीने नक्की आपण चर्चा करू याच्यावरती. तुमच्या प्रतिक्रिया आम्ही वाचत असतो, त्यांना आम्ही त्या सुधारणा देखील करत असतो आमच्या कार्यक्रमांमध्ये. तर प्रतिक्रिया नक्की नोंदवा आपल्या. हा व्हिडिओ जसं तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि आता एक हाईप नावाचं बटन आलेलं आहे ते सुद्धा कराल तर जास्त लोकांपर्यंत हा पोहोचवायला आम्हाला मदत होईल. हा व्हिडिओ शेअर सुद्धा करू शकता तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत, आणि त्याची सुद्धा आम्हाला फार गरज आहे. तर नक्की हे सगळं करा. हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पाहत राहा इंडी जर्नल.